आता आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला. ते आहे 2 किलोमीटर. बघा इकडचे घरं कसे आहेत आणि मस्त वरती बर्फ आहे डोंगरावर. आता आम्ही वॉटरफॉल मध्ये जाणार आहे. तिकडे रिव्हर आहे एकदम खाली. अजून प्लस स्नो पण दिसतोय माउंटेन. चला आपण जाऊया. खूप रिस्की आहे ते. चढायला खूप आहे. लय मोठे अर्धा तास 100 किलोमीटर जायचं आम्ही. 2 किलोमीटर आहे. आता इकडे हे आम्ही पहिलं घेतलेलं म्हणून आता चला आपण जाऊया. तर फ्रेंड्स, हे आहे मोठ्या वॉटरफॉलचं पाणी. तिथं आम्ही आता थांबलो आहे. आम्ही दोघी बहिणी खाली गेलो आणि आम्हाला खूप मजा आली ते पाणी बघून. आम्ही त्या पाणीमध्ये मस्ती पण केली आणि आता आम्हाला अजून खूप जायचं आहे मोठ्यावाल्या वॉटरफॉलमध्ये. तर आम्ही आता पोहोचलो आहोत वॉटरफॉलला आणि इथे 2 वॉटरफॉल आहेत. एक आहे थोडा छोटावाला आणि एक आहे सर्वात मोठावाला. तर आता आम्ही इथे थांबलो आहे कारण की छोट्यावाल्याजवळ थांबलो आहे कारण की आम्हाला इथे रस्ते वगैरे आणि सगळंच म्हणजे खूप चांगले आणि व्यवस्थित आम्ही तिथे पोहोचलो पण आणि एन्जॉय पण केला मुलांनी. फोटो वगैरे पण काढले, व्हिडिओ वगैरे पण काढले. आणि याच्यापेक्षा एक मोठा वरती वॉटरफॉल आहे. तेथे रस्ता वगैरे चांगला नाही आहे जाण्यासारखा, पण ज्याला जमतो तो जातो आहे. बाकी आम्हाला इथे आवडलं. आम्ही इथेच थांबलो, इथेच एन्जॉय केला, पाण्यात खेळलो वगैरे आणि मुली खेळल्या, त्यांना ही मजा वाटली. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये इथे थोडा एन्जॉय वगैरे करून फोटोशूट वगैरे करून इथून आम्ही पुढच्या लोकेशनला जाणार आहोत. तर पाणी खूप थंड होतं, खूपच थंड होतं. आणि हा एक छोटूसा वॉटरफॉल आहे. ते पण मुली बघायला तिथे थांबल्या, त्यांना काय तिथून निघू वाटत नव्हतं. तर आता पुढचं कुठलं लोकेशन आहे ते चला बघूया आपण. तर आता आम्ही आलो आहे हिडिंबा मंदिरमध्ये. इथून खूप चालायचं आहे, सिड्यांवरून दम लागलाय सगळ्यांनाच. असे मोठे मोठे झाड आहेत आणि हे सगळं हुलांचं आहे, हाताने विणून बनवलं यांनी. तर चला आता पण जाऊया हिडिंबा देवी टेम्पलला. कसं आहे बघा. तर हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आता आतमध्ये जाऊन मंदिरामध्ये पाया वगैरे पडून आलो आणि आता इथे बाहेर आलो तर बघितलं तर सगळे पहाडी पोशाख आहेत आणि हे आपण पण ट्राय करणार आहोत. आणि आता हे सगळं फिरून घेतो आहे कुठे कसे काय कसं आहे म्हणून. आणि पोशाख चांगलेवाले आणि त्याच्यावरच्या ज्वेलरी वगैरे हे सगळं आम्ही पहिलं बघून घेतो आणि मग जिथे आवडेल तिथे आम्ही हे ट्राय करणार आहोत. तर इकडे आल्यावरती आहे ना, तर हे नक्की ट्राय करा. आणि हे हिडिंबाला खूप स्वस्त पण आहे आणि छान पण आहे.
बाकी भरपूर ठिकाणी पण भेटतात, पण इथे सर्वात जास्त आहे. तर आम्ही इकडे येऊनच हे ट्राय केले. आणि हो, इथे आहे ना पोशाखचे वेगळे प्राईज आहे आणि इथे रॅबिट घेतलं ना तर रॅबिटचे पण वेगळे प्राईज आहे. त्याची वेगळी आहे, ते वेगळे द्यावं लागतात. आणि बकरी पण आहे, तुम्हाला जर बकरी हवी असेल तर त्याचं पण तिथे चार्जेस आहेत. तर तुम्हाला बकरी आवडत असेल तर तुम्ही बकरी घेऊनही फोटो काढू शकतात. रॅबिट पण आहे आणि रॅबिट घेऊन पण तुम्ही फोटो काढू शकतात. तर आम्हाला रॅबिट आवडलं होतं तर आम्ही रॅबिट घेतलं होतं. आणि जास्त वेळ देत नाहीत ते थोडाच वेळ देतात आणि 4-5 फोटो काढतात. आणि तर आम्ही पण इकडे बघा ट्राय केला आहे. आणि मी सर्वात प्रथम हा पोशाख घातला आहे. त्याच्यानंतर आहे माझी मोठी नणंद, मग त्यांनी पण तो ट्राय केला. आणि माझी छोटी मुलगी सानवी तिनेही ट्राय केला, तिलाही खूप छान वाटलं. आणि आम्ही मग मिस्टरांनी पण ट्राय केलं आहे. मिस्टरांनी पण ते पोशाख वेअर केला. सही दिसते एकदम सही दिसते, एकदम वाह, व्हेरी ब्युटिफुल, एकदम सही. व्हेरी ब्युटिफुल. घातले तर rabbit. चष्मा